तुळस हे भक्तीचं प्रतीक असतं, तर बेल हे समर्पणाचं. जेव्हा भक्ती आणि समर्पण एकत्र येतात तेव्हा गुरुकृपा स्वतःहून चालत येते. आलात तुम्ही? हो. स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची माहिती सगळ्यांना सांगून आलो. पंचक्रोशीतल्या सगळ्या गावात, वाड्यात आणि वस्त्यांमध्ये तुमचा निरोप पोहोचवलाय आम्ही. उत्तम. अगं बाई, कपिलाताई, अहो हे काय झालंय तुम्हाला? आणि या दोघांना पण काय झालंय? कळेल, सगळं कळेल. तुम्ही तुमची कामगिरी उत्तम पार पाडलीत. काही भक्त आज्ञा पाळतात आणि काही निषेध करून स्वतःचं नुकसान करून येतात. काय कपिले, बरोबर ना? कपिले, आपण एक काम करूया. तुम्ही तुमचा निषेध नोंदवत बसा आणि यांना यांची सेवा करू द्या. आज सेवेचा अधिकार त्यांनी कमावलाय. स्वामी, माफ करा मला. चूक झाली, फार मोठी चूक झाली स्वामी. यापुढे नाही होणार अशी चूक. एक संधी द्या, पुन्हा सेवा करते आणि व्यवस्थित करते स्वामी. स्वामी, आमच्याकडून मोठा अपराध झालाय. मत्सराने आमचे डोळे झाकले. आम्हाला दूर लोटू नका स्वामी, आम्हाला दूर लोटू नका. तुमच्याशिवाय आम्हाला कोणाचाच आधार नाही स्वामी. स्वामी क्षमा करा आम्हाला स्वामी. मागे हो. आधी त्यांची सेवा पूर्ण होऊ दे. सेवा अर्धवट सोडायची नसे. हो मागे, हो मागे, हो मागे. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आता आम्हाला आशीर्वाद द्या. आणि स्वामी, ही सेवा म्हणजे अनेक युगांच्या प्रतीक्षेचं फळ आहे. आशीर्वाद मिळेल, पण प्रसादही मिळेल. सुंदरे, आपण देवदूतांच्या करता खास नैवेद्य तयार केला होता, तो घेऊन ये. स्वामी, आता आज्ञा द्या. थांबा. तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ मिळायलाच हवं.
ऐक ऐक आजोबा हे काय केलं तुम्ही? आता तर खूप दुखत होतं आणि आता अगदी बरं वाटतंय. कावेरी, मला माझं नाव कसं माहिती? मी तर याआधी तुम्हाला भेटलेही नाहीये. कावेरी बाळा, आम्हाला सगळ्यांची नावं आणि कर्म समजा माहित असतं. कोण आहात तुम्ही आजोबा? माहित नाही. तुम्हाला बघितलं की मनाला धीर येतो. कोण आहात तुम्ही? तुझ्या प्रश्नातच तर तुझं उत्तर आहे बाळ. आत्ताच मला आजोबा म्हणालीस ना, मग आजोबा आहे असं समज. आता मला सांग बघू, कशा पाहिजे तिचे इतके अत्याचार आणि अन्याय सहन करतेस? खूप उपकार आहेत त्यांचे माझ्यावर. लहानपणापासून सांभाळलंय त्यांनी मला, म्हणून त्या जे सांगतात ते सहन करते. माझं कर्तव्य आहे ते. कावेरी, उपकार कृतज्ञतेने फेडायचे असतात, स्वतःचा आत्मसन्मान घाण ठेवून नाही. सुंदरे, आपण तो पाट तयार करून ठेवला होता ना, चंदन भस्म फुलं एकत्र करून, तो घेऊन ये. हो. हे काय घडतंय? हा चमत्कार नाहीये, ही गुरुकृपा आहे. गुरुच्या चरणांचा स्पर्श निर्जीव वस्तूलाही दिव्यता प्राप्त करून देतो. आणि आज आपण हे सारं प्रत्यक्ष पाहत आहोत. आमच्या भक्तांमुळे आमची सेवा करण्याची संधी यापुढे तुम्हाला अपवादानेच मिळेल. पण काळजी करू नका, आम्ही या आमच्या पादुका तुम्हाला देतोय, त्या घ्या. या पादुकांच्या रूपात आम्ही तुमच्या सोबतच असू. या पादुकांची सेवा करा, ती आमची सेवा केल्यासारखंच आहे. गुरूंच्या पादुकांमध्ये गुरूंच्या चैतन्याचा अखंड वास असतो. आणि जिथे पादुकांची सेवा होते तिथे गुरुचं अस्तित्व सदैव असतं. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र महिन्यात हा महाप्रसाद मिळणं यापेक्षा अजून दुसरं काय भाग्य. खरंच आम्ही धन्य झालो स्वामी. देव असो की देवदूत, गुरूंशिवाय कोणाचंच कल्याण होत नाही. गुरु नेहमीच आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात. स्वामी, तुमच्यासारखा दुसरा गुरु नाही. जो अनन्य भावाने आमची भक्ती करतो त्याला आम्ही आशीर्वाद देतो आणि प्रसादही. एक गोष्ट लक्षात ठेवा, भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. योग्य वेळी ती कृपेच्या रूपाने परत येते. आणि कपिले, जिथे निस्वार्थ भक्ती असते तिथे गुरु कृपा स्वतः चालत येते. तुमची इच्छापूर्ती झाली, आता कावेरीची इच्छापूर्ती करण्याची वेळ आली. इतके वर्ष तिच्या घरात राबलीस, रात्रंदिवस सेवा केली.
अश्रू गाळलेस, अपमान सहन केला, ते उपकार केव्हाच फिटले बाळा. आणि कृतज्ञता म्हणजे गुलामी नाही. सेवा ही प्रेमाने करायची असते, भीतीने नाही. जिथे माणुसकी संपते तिथे उपकाराची परतफेडही संपते. अरे म्हाताऱ्या, तुला काय माहिती तिच्याबद्दल? 2 शब्द बोललास म्हणजे काय सगळं माहितीये का तुला? हे वंदना, अगं तुला म्हातारा वाटत असलो तरी हिच्यासाठी मी आजोबाच आहे. आणि आजोबांना त्याच्या नातीबद्दल समजा माहित असतं. हे कोण आहेत? यांना माझ्याबद्दल इतकं कसं माहिती? गुरु फक्त वर्तमान जाणत नाही, ते भूतकाळ जाणतात, भविष्य घडवतात. आणि जग ज्याला अनाथ म्हणतं त्याला आम्ही कधीच एकटं सोडत नाही. स्वामी, स्वामी फार मोठी चूक झाली आमच्याकडून. मला माफ करा स्वामी. पुन्हा अशी चूक होणार नाही स्वामी. मला पुन्हा स्वामी सेवेत घ्या. स्वामी, आम्हाला तुमच्याशिवाय कोण नाहीये स्वामी. आमच्या चुका पोटात घाला स्वामी. स्वामी, आम्ही तुमचा मत्सर केला, तुमच्यावर अविश्वास दाखवला स्वामी, पण प्रेम कमी नाही झालं स्वामी. आम्हाला दूर नका लोटू स्वामी, क्षमा करा आम्हाला स्वामी. आता गयावया करताय? आता पुन्हा स्वामी देवांच्या चरणी यायचंय ना? पण मगाशी इथनं रागानं गेला तेव्हा एकदा तरी विचार केला की स्वामी देवांना काय वाटेल, त्यांना किती यातना होतील. हे साधं व्यक्तिमत्व नाहीये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या भक्तांना वाहून घेतलंय. असे गुरु येथे ज्यांनी कधीही स्वतःच्या सुखाचा विचार नाही केला, तर कायम आपल्या भक्तांचा विचार केला. त्यांच्या दुःखात व्याकुळ झाले ते, आणि तुम्ही त्यांच्यावरच संशय घेतला. जो गुरुवर अविश्वास दाखवतो ना, तो आधी स्वतःच नुकसान करतो. अगदी खरंय. आणि गुरु कधीही भक्तांची बाजू घेत नाहीत. गुरु नेहमी सत्याची बाजू घेतात. आणि आपले स्वामीही कायम तेच करत आले. कपिलाताई, हणम्या, सदा, आज इतकी वर्ष स्वामी सेवेत मी, पण एकदाही एकाही भक्तावर स्वामी देवांनी अन्याय केलेला पाहिला नाहीये मी. आणि भेदभाव तो तर त्यांच्या स्वभावातच नाही. पण तुम्ही स्वतःच्या मनातला मत्सर स्वामी देवांच्या मनात पाहिला म्हणून गैरसमज झाला. खरंय तुमचं सुंदरा मावशी. माझ्या मत्सरामुळे सगळ्यांचं नुकसान झालं. मला माफ करा. एकदा या खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांकडे बघा. कुठलं लहान, कुठलं मोठं सांगता येईल? स्वामी, अहो सगळी किरण सारखीच दिसतायत. आणि एखादा किरण वेगळा कसा काय ओळखता येणार? कारण सूर्य तर एकच आहे ना. तसंच आमचंही आहे. गुरु करता सगळे भक्त सारखेच असतात. कोणी लहान नाही, मोठा नाही, कोणी जवळचा नाही, कोणी दूरचा नाही. गुरुच्या दृष्टीने सर्व भक्त समान असतात. फरक असतो तो फक्त श्रद्धेचा. सूर्य जसा प्रत्येकावर सारखाच प्रकाश टाकतो, तशीच गुरु कृपा ही सगळ्यांवर सारखीच होते. कृपा वेगळी नसते, पात्रता वेगळी असते. कपिले, गुरुकृपेचा मोजमाप दुसऱ्यात पाहू नका, स्वतःला त्याकरता पात्र बनवा. घे, माझ्याकरता शिदोरी आणली होती. तुला भूक लागली ना, तू खाऊन घे. नाही, नको आजोबा.
अहो तुमची शिदोरी आहे, मी कशी खाऊ? तुम्हाला लागेल ना? मी ठीक आहे, मी राहीन उपाशी. बाळा, नातीने आजोबाची शिदोरी खाल्ली तर काय झालं त्यात? हा, घे. आणि नातीचं पोट भरलं की आजोबाचं बी पोट भरतं. हा, अगं तिच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच तर आमचं अन्न आहे. आणि प्रेमानं दिलेला घास कधी कमी पडत नाही. आणि आपल्या माणसाला खाऊ घालणं म्हणजे स्वतःचं पोट भरल्याचं समाधान मिळतंय ग. पंचपक्वान्न हा म्हातारा दिसतो तर अगदी साधा गरीब, मग याच्याकडे हे सगळं कुठून आलं? हा नक्की आहे तरी कोण? वंदना, माणसाची पारख त्याच्या रूपावरनं कपड्यावरनं करू नको. जे दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. खूप मोठे मालक आहोत आम्ही. आता कळलं का स्वामी देव काय आहेत ते? ते फक्त या गावचे संत नाही आहेत, ते ब्रह्मांड नायक आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचे ते गुरु आहे. देवदूत स्वतः आले होते. किती नम्र होते ते आणि किती आसुसले होते स्वामी देवांची सेवा करायची एक संधी मिळवण्यासाठी. देवताही ज्यांना गुरु मानतात अशा गुरूंच्या चरणाशी आपण रोज असतो. याहून दुसरं मोठं भाग्य ते कोणतं? त्यांना अपवादाने ही संधी मिळाली, पण तुम्हाला तर स्वामी देवांची सेवा करायचं रोज भाग्य मिळतंय. रोज सेवा, रोज त्यांचं दर्शन, रोज उपदेश. आणि म्हणूनच तुम्हाला त्याची किंमत नाही कळली. स्वामी देवांवर शंका घेतलीत तुम्ही, त्यांच्यावर रुसलात. ज्यांनी कधीही कुणावर अन्याय केला नाही त्यांच्यावर अन्यायाचा आरोप केला. हे योग्य केलं नाही तुम्ही. नाही सुंदर मावशी, अजिबात योग्य नव्हतं. अहो, माझंच दुर्दैव. मी स्वामींना कधी समजूच शकले नाही. आम्ही विचार न करता कपिला त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आम्ही अपराधी आहोत स्वामी, आम्हाला क्षमा करा स्वामी. आता क्षमा मागताय? सुंदरे, रुसायचा अधिकार भक्तांनाही असतोच, फक्त तो रुसवा अनाठाही नसावा. समजुतीवर आधारित असावं, गैरसमजावर नाही. गुरूंवर रुसला तरी चालेल, पण गुरूंवरचा विश्वास सोडू नका. रुसवा प्रेमात असतो, अहंकारात नाही. स्वामी, आम्हाला क्षमा करा. यापुढे आम्ही तुमच्यावर कधीच संशय घेणार नाही स्वामी. आमची चूक झाली स्वामी. कपिले, चूक मान्य करणारा आधीच अर्धा शुद्ध होतो आणि उरलेलं गुरुकृपा पूर्ण करते. पश्चाताप हा शिक्षेचा शेवट नसतो, ती परिवर्तनाची सुरुवात असते. सुंदरे, पाद्यपूजेचं तीर्थ सगळ्यांना दे. हो. बाळा, काय झालं? हा, खात का नाही? आजोबा, हे असं पंचपक्वान्न मी फक्त लांबूनच बघितलं होतं. गावात कोणता सण असू दे, लग्न असू देत, मोठ्या मंडळींची पंगत असू देत, मी फक्त दारात उभे राहून बघायचं. माझ्या ताटात हे कधी आलंच नाही.
पंचपक्वान्न खाण्याचं भाग्य माझ्या नशिबातच नव्हतं. पण आज हे माझ्या समोर माझ्यासाठी मी स्वप्न तर नाही बघत आहे ना. कावेरी, तू अक्कलकोटला निघालीस ना? अगं मग आम्ही तुला रिकाम्या पोटीने रिकाम्या हाताने कसं पाठवू? हे बघ, स्वामी भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. हे बघ, हा प्रसाद आहे आणि प्रसादाला कधीही नाही म्हणायचं नसतं. आजोबा मी आणि आज एका आजोबाचं स्वप्न पूर्ण होऊ दे, आजोबांनी नातीला भरवण्याचं. कावेरी, एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींना प्रत्येक भक्ताची काळजी असते. कोण कधी उपाशी झोपलं, कोण मनाने तुटलं, कोण आशेवर जगतंय हे त्यांना सांगावं लागत नाही, ते त्यांना जाणवतं. आणि ज्यांच्या जगात कोणी बी नसतं त्यांची काळजी गुरु घेतात. भक्ताची भूक ही केवळ अन्नाची नसते, ती प्रेमाची बी असते. आणि गुरु दोन्ही बी गोष्टी भागवतात. बाळा, गुरुकृपा म्हणजे चमत्कार नाही का? योग्य वेळी मिळालेला प्रेमाचा एक घास देखील गुरुकृपाच असते. तुळस हे भक्तीचं प्रतीक असतं, तर बेल हे समर्पणाचं. जेव्हा भक्ती आणि समर्पण एकत्र येतात तेव्हा गुरुकृपा स्वतःहून चालत येते. स्वामी, माझं शरीर पूर्णपणे बरं झालं. श्री स्वामी समर्थ. स्वामी आभार, मी पूर्वीसारखा झालो. कपिलाताई, अहो ही तर साक्षात गुरुकृपा आहे. जे औषधांनी झालं नाही ते गुरूंच्या कृपेमुळे क्षणार्धात घडून आलं. आणि जिथे गुरुकृपा असते ना, तिथे अशक्यही शक्य होऊन जातं. आता कायम लक्षात ठेवा, गुरूंचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा उपचार असतो. स्वामी, तुम्ही धन्य आहात. आम्हाला क्षमा करा. तुम्ही नसतात तर आम्ही संपलो असतो स्वामी. लक्षात ठेवा, तुम्ही स्थानावर होता तोपर्यंत तुमच्या भोवती आमच्या कृपेचं सुरक्षा कवच होतं. त्या कवचामुळे तुमच्या आयुष्यात असलेल्या व्याधी, दुःख आणि नकारात्मकतेची सावलीही तुम्हाला स्पर्श करू शकली नाही. पण ज्या क्षणी या कृपा कवचातून तुम्ही स्वतःहून बाहेर पडलात, त्याच क्षणी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गाठलं. गुरुपासून दूर जाण्याचा निर्णय अनेकदा दुःखाला आमंत्रण देतो. श्रद्धा हेच खरं संरक्षण आहे. आत्ता कळलं, आम्ही स्वतःच तुमच्या कृपेपासून दूर गेलो. दोष आमचाच होता. आम्ही स्वतः सावली सोडून उन्हात गेलो आणि उन्हालाच दोष देत बसलो. तुम्ही तर म्हणत होता स्वामीदेव तुमच्यावर कृपा करत नाही. मग आज जे झालं ते काय होतं? तुमच्या नकळत स्वामीदेव रोज तुमचं रक्षण करत असतात, पण तुम्हाला त्याची जाणीवच नसते. खरंय स्वामी सुंदरा मावशींचं.
आमची फार मोठी चूक झाली. आता कधीही तुमच्यावर संशय घेणार नाही स्वामी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की ज्याच्यावर कृपा करायची आहे त्याच्यावर कृपा, आणि ज्याला धडा शिकवायचा आहे त्याला धडा. दोन्हीही प्रेमापोटीच असतं. लक्षात ठेवा, गुरूंची कृपा आणि गुरूंची शिक्षा दोन्ही भक्ताच्या कल्याणासाठीच असतात. गुरु शिक्षा देत नाही, ते अज्ञान दूर करतात. कधी आशीर्वादाने तर कधी अनुभवाने. शिवशंकर शंभो. आई गो, आई 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 गो, आई गो, मेले आता काही जगत नाही मी. बस काकूंना असा त्रास होत असताना माझ्या घशाखाली घास नाही उतरला. तुम्ही इतक्या मायेने मला भरवलत. काही क्षण मी सगळं विसरले. पण आता त्यांना मी असं एकटं नाही ठेवू शकत. मला त्यांना बघितलंच पाहिजे. अगं, तिचं दुखणं एवढे लवकर बरं होणार नाहीये. घे, तू खाऊन घे. आणि मला एक सांग, आयुष्यभरात तिने एकदा तरी विचार केला का तुझा? तुझी भूक, तुझ्या वेदना, तुझे अश्रू कधी पाहिले तिने? मग तू काय एवढा विचार करते तिचा? मग त्यांच्यात आणि एका स्वामी भक्तात काय फरक राहिला आजोबा? त्या वाईट वागल्या म्हणून मीही तशीच वागले, तर मी स्वामींची भक्त कसं? दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण आपला चांगुलपणा सोडू नये. मी त्यांच्यासारखी नाही वागू शकत, आणि तशी वागले तर स्वामींना काय तोंड दाखवू? दुसऱ्याचा स्वभाव बदलत नसेल पण आपण आपला स्वभाव बदलू नये. स्वामी भक्ताची खरी ओळख त्याच्या भक्तीत नसते, त्याच्या वागण्यात असते. वाईटाला वाईटाने उत्तर देणं सोपं असतं, पण चांगुलपणाने उत्तर देणं हीच खरी साधना असते. बरोबर? होय, अगदी बरोबर. धन्यवाद बाळ. अगं, हीच तर खरी भक्ती आहे. काकू, तुम्ही धीर धरा. बरं वाटेल हा तुम्हाला. तुम्ही धीर धरा. मेले तुझ्यामुळेच होतं हे सगळं. एखादी असती तर वैद्य घेऊन आली असती, आणि तू बसलेस त्या म्हाताऱ्याचं प्रवचन ऐकत आणि खात. काकू, अहो वैद्यांना कुठून आणू मी? आपण येताना पाहिलं ना, लांब लांब पर्यंत गावही नाहीये. मी गेले आणि तुमचा त्रास अजून वाढला तर मला एकटी सोडून कसं जाऊ मी? स्वामी, काकू माझ्याशी वाईट वागतात, पण त्यांना असा त्रास होताना मला बघवत नाही. त्यांना बरं कर. आम्हाला अक्कलकोटला सुखरूप पोहोचू दे. तोपर्यंत मी अन्नाच्या एका कणालाही हात लावणार नाही.